DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा. पंचाळे गडाख विद्यालयात योग दिन उत्साहात साजरा. यशस्वी शैक्षणिक वाटचालीसाठी योग अभ्यास महत्वाचा. डॉक्टर शीतल ब्राह्मणे यांचं वक्तव्य. योगाकडे फॅशन म्हणून न बघता महत्वाचा घटक म्हणून बघावं. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि यशस्वी शैक्षणिक वाटचालीसाठी योग अभ्यास अत्यंत महत्वाचा आहे. निरोगी शरीर, शांत मन आणि आनंदी जीवनासाठी आपण योगाकडे फॅशन म्हणून न बघता एक महत्वाचा घटक म्हणून बघावं, असं प्रतिपादन प्राथमिक आरोग्य केंद्र पंचाळे येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतल ब्राह्मणे यांनी केलं. 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंचाळे येथील सिन्नर भूषण सूर्यभानजी गडाख प्राथमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या मुख्य अतिथी म्हणून बोलत होत्या. या प्रसंगी मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र नंदुरबारचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर आकाश गायकवाड यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. ते म्हणाले, नियमित योगामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो, शरीरातील चांगले HDL कोलेस्टेरॉल वाढतं आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. सिन्नर तालुक्याचे माजी आमदार सिन्नर भूषण स्वर्गीय सूर्यभानजी नानासाहेब गडाख यांच्या प्रेरणेतून आणि माध्यमिक लोकशिक्षण मंडळ सिन्नरचे सचिव राजेश गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली हे विद्यालय कार्यरत आहे. योग दिनाचं औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य केंद्र देवपूर व उपकेंद्र पंचाळे येथील आरोग्य सेवक कल्याणी गोरे, विष्णू दाभाडे, प्रदीप थोरात, स्मिता महाले तसेच गावातील आशा सेविका अस्मिता थोरात, प्रमिला वाघ आणि सुरेखा वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे व्यवस्थापक RS गडाख, प्राचार्य विलास पवार, कॉलेज प्रमुख प्रवीण शेलार यांच्या विशेष सहकार्यानं आणि मुख्याध्यापक नवनाथ थोरात यांच्या नियोजनातून शिक्षिका मयुरी हिवर्डे, विनायक पगार, अंजली डुमरे, शीतल नाजगड, सायली जाधव, वर्षा उगले, दत्ता थोरात, सुनीता शिंदे, जयश्री गुरुळे, लता बेलोटे, उज्ज्वला कापसे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतला. या कार्यक्रमाला परिसरातील पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षक आणि आमचे आरोग्य कर्मचारी आणि विद्यार्थी सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम आजच्या या योगा दिना दिवशी आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल आणि आमचा सन्मान केल्याबद्दल धन्यवाद ऑल स्टाफ. आज आपण आंतरराष्ट्रीय योगा दिन सेलिब्रेट करण्यासाठी येथे जमलो आहोत. तर वाढते वय ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण त्याचबरोबर उच्च रक्तदाब, मधुमेह, शारीरिक थकवा हे साहजिक आहे. पण आपण जोपर्यंत जगतोय तोपर्यंत निरोगी आयुष्य जर पाहिजे तर योग हा महत्त्वाचा आहे. योग हा फक्त शारीरिकच नाही तर तो मानसिक पण तणाव कमी करतो. नियमित योगासने आणि प्राणायाम हे आपल्या फुफ्फुसाची क्षमता चांगली करते आणि म्हणजे आपली जे जीवन आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला राहू शकतं जोपर्यंत आपण जगतोय. म्हणूनच योग करा, निरोगी राहा. थँक्यू, धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट DNA न्यूज नाशिक.